भिवंडीमध्ये रमजानच्या या पवित्र महिन्यात बकऱ्या चोरीला जाण्याचा प्रकार जे आहेत ते वाढीला लागलेले आहेत। भिवंडीतली आपण सीसीटीव्ही दृश्य बघणार आहोत। या दृश्यांमध्ये या रिक्षातून आलेला रिक्षा चालक रिक्षातून उतरतो, संपूर्ण परिसराची पाहणी करतो आणि त्यानंतर 2 बकऱ्या चोरून नेतो, अशी घटना सीसीटीव्हीत कैद झालेली आहे। हा रिक्षा चालक आपण बघतोय, त्यानं आसपासच्या संपूर्ण परिसराचा आढावा घेतला। कोणी बघत नाही आपल्याला हे बघून त्यानं एक पांढऱ्या रंगाचा बकरा धरला आणि त्याला रिक्षामध्ये कोंबलं। या आधी देखील त्याने याच परिसरातून एक बकरा या रिक्षामध्ये भरलेला होता आणि हे 2 बकरे घेऊन तो तिथून फरार झाला। बकरे चोरीला जात असल्याच्या घटना वाढल्याचं पोलीस स्टेशनमध्ये ज्या तक्रारी आहेत त्या वाढलेल्या आहेत आणि यामुळेच हे बकरे शोधण्यात सध्या पोलीस व्यस्त आहेत। किशोर पगारे यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। किशोर, अशा किती घटना झाल्या? श्रीरंग, ही आतापर्यंत समोर आलेली पहिली घटना आहे भिवंडीतील। भिवंडी शहर पोलीस अंतर्गत गुन्हाही दाखल केलेला आहे त्या बकरी मालकाने। मात्र आता रमजानचा जो महिना चालू आहे त्यामध्ये रोजे जे असतात मुस्लिम बांधवांचे, त्यामध्ये त्यांना संध्याकाळच्या आहारामध्ये त्यांचा मांसाहार जास्त असतो। तर मांसाहाराची मागणी वाढल्यामुळे बकरी चोरीला जातात की काय, असा एक संशय व्यक्त केला जातोय। मात्र ह्या बकऱ्या चोरी गेलेल्या आहेत, त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये रिक्षा तक्रार दाखल केलेली आहे आणि पोलीस त्या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे आणि सीसीटीव्हीच्या आधारे लवकरच चोर भेटतील अशी पोलिसांनी आशंका व्यक्त केलेली आहे। धन्यवाद किशोर, तू दिलेल्या माहितीबद्दल।